मोहोळ तालुक्यातील येवती, पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत बळीराजाला धीर दिलाय। गारपिटीमुळे द्राक्ष, केळीसह विविध नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा खासदारांसमोर मांडली आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। तसेच उपस्थित कृषी अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकसान भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदारांनी दिले। तो तुमचा लाडका भाऊ आहे तुमच्या सोबत। आपण सरसकट पंचनामे करायला लागलो आणि सरसकट सगळ्यांना पूर्ण नुकसान भरपाई जास्तीत जास्त द्यायला। पण एवढं कष्टाने उभं केलेलं असं सगळं नजरेसमोर हे झालं म्हटल्यावर खूप वाईट वाटणार। कशानं असं व्हायला लागलं। त्यामुळे गेल्या वर्षी झाले, आता त्यातनं बाहेर निघाला येतो युवतीवर काय संकट नैसर्गिक संकट दरवर्षी मुलांची तर लग्न सुद्धा होई नाही, काय अशी परिस्थिती। एकतर क्षेत्र कमी, 2-2, 3-3 एकर